हिवाळा सुरू झाला की घरोघरी पौष्टिक असे मेथीचे डिंकाचे लाडू बनवले जातात। 1 किलो मेथी वापरून आपण अचूक प्रमाणात इथे मेथीचे लाडू बनवणार आहोत। अजिबात कडू न होणारे हे लाडू आहेत। अगदी पारंपरिक अशी ही याची रेसिपी आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर आपण लाडू बनवायला घेऊयात। यासाठी मी इथे 1 किलो मेथी आणि 1 किलो मेथीसाठी 1 किलो इथे गहू घेतलेले आहेत। मेथी घेताना बारीक जी मेथी येते त्यातली ही मेथी निवडायची, जाडसर मेथी घेऊ नये। 1 किलो मेथीसाठी आपण इथे 1 किलोच प्रमाणात गहू घेतलेले आहेत। तर मेथी आपण कच्चीच गिरणीवरून दळून आणणार आहोत, पण गहू हलकेसे दळण्यापूर्वी भाजून घ्यायचे। तर सुरुवातीला आपण एक कढई गरम करून घेतली, यामध्ये हे गहू टाकून दिले आणि छान एक 10 मिनिटं मध्यम गॅसवर हे गहू फुलेपर्यंत भाजून घ्यायचे। तुम्हाला मेथीचं प्रमाण जास्त वाटत असेल तर मेथीच्या बरोबरीने गहू न घेता तुम्ही अगदी थोडे जास्तही गहू घेऊ शकता, म्हणजे मेथीच्या 1.5 पट तुम्ही गहू इथे वापरू शकता। पण इथे आपण बरोबरीचंच प्रमाण ठेवलेलं आहे। आता एक 5 मिनिटातच गहू छान भाजले गेले, हलकेसे डाग या गव्हावर दिसायला लागले। आता गॅस बंद करूया आणि या गहूला थंड करून याला गिरणीवरून दळून आणूया। हलकंसं रवाळ असं मेथी आणि गहू वेगवेगळं आपल्याला दळून आणायचे। आता हे बघा, अगदी मेथी छान दळून आणली, गहूही छान दळले गेलेत। हलकीशी रवाळ असे दोन्ही पीठ आपण दळून आणलेली। दोन्ही पीठं मी गाळणीने गाळून घेतली। मेथीचं पीठ हे लाडूंमध्ये कच्चंच वापरलं जातं, पण गव्हाचं पीठ आपण छान तेलावर भाजून घेणार आहोत। मेथीचं पीठ मात्र लाडूंमध्ये कच्चंच वापरावं। मेथी जर भाजली तर लाडू कडू होण्याची शक्यता असते, म्हणून पीठ नेहमी कच्चंच वापरायचं। इथे 1/2 किलो बदाम घेतले, 1/2 किलो काजू घेतले, 100 ग्रॅम चारोळी, 100 ग्रॅम पिस्ते आणि 100 ग्रॅम इथे गोडंबी घेतले। बदाम काजूची हे आपण भरड पूड करून घेणार आहोत। यानंतर 1 किलो खोबरं किसणीने किसून घेतलं। नंतर 1 किलो खारीक फोडून यातल्या बिया काढून त्याला हलकंसं गरम करून मिक्सरमध्ये याची पूड करून घेतली, तर ही आपली खारीक पूड तयार झाली। 200 ग्रॅम इथे शिंगाडा पीठ वापरणार आहे। शिंगाडा पीठ इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे। 1/2 किलो डिंक, एक 2.5 किलो गूळ फोडून बारीक करून घेतलेला आहे। 2.5 किलो इथे आपण शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे। आता सगळे ड्रायफ्रूट्स आपण एक एक करून याची भरड करून घेऊया। तर सुरुवातीला मी बदाम घेतले, बदामाची अशी जाडसर भरड करून घेतली। यानंतर काजूचीही याच पद्धतीने पूड करून घेऊयात। काजूही वाटले गेले, तर यानंतर चारोळी, पिस्ते आणि गोडंबी एकत्रच वाटून घेऊयात। तर सगळे ड्रायफ्रूट्स हे आपले वाटले गेलेले आहेत। आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलं। कढई घेताना जाड बुडाची घ्यावी, कारण यामध्येच आपण जे गव्हाचं पीठ आहे तेही भाजून घेणार आहोत। आता ह्या गरम तेलामध्ये थोडा थोडा डिंक घालून अगदी कमी गॅसवर हा डिंक तळून घेणार आहोत। डिंक तळताना अजिबात घाई न करता कमी गॅसवरच हा डिंक तळून घ्यायचा आहे। डिंक छान आतपर्यंत तळला जायला हवा, यासाठी गॅस कमी करून एकसारखं सतत मिक्स करत हा डिंक आता तळून घेऊया। गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तर डिंक वरवर तळला जाईल, आतमध्ये कच्चा राहील। आणि डिंक तळताना जर तो करपला तर त्याची चवही खराब लागते, म्हणून मध्यम ते कमी गॅसवरच एकसारखं मिक्स करत आता डिंक आपण तळून घेतला। हा बघा, आता अगदी मस्तपैकी आपला डिंक तळला गेलेला आहे। याला आता काढून घेऊया। याच पद्धतीने राहिलेला सगळा डिंक आता तळून घेऊयात। डिंक तळताना अगदी थोडा थोडा करूनच तळायला घ्या। आता सगळा डिंक आपला तळून तयार आहे। याला एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून मॅशरच्या साहाय्याने, पोटॅटो मॅशरच्या साहाय्याने याला परत बारीक चुरून घेऊया। त्याच कढईमध्ये थोडे तेल घालून परत गव्हाचं पीठ भाजून घेऊया। आता एकसारखं मिक्स करत हे गव्हाचं पीठ हे 10 मिनिटं मध्यम गॅसवर छान भाजून घेऊयात, म्हणजे यातला राहिलेला सगळा कच्चेपणा जाऊन पिठाला हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आपण हे गव्हाचं पीठ दळण्यापूर्वीही गहू भाजलेलेच होते, म्हणून 10 ते 12 मिनिटात हे पीठ छान भाजलं जातं। साधारण अर्धा किलो तेल मी इथे घातलेलं आहे।
आणि अर्धा किलो इथे कणिक टाकून हे पीठ छान भाजून घेणार आहे। कमी गॅसवर एक 15 मिनिटं हे पीठ आपण भाजून घेतलं। छान रंग याचा बदललेला आहे। आता ह्या पिठाला डिंक ज्या टोपलीत काढलेला होता तिथंच आपण या पिठाला टाकून देणार आहोत। आणि आता राहिलेलं परत जे पीठ होतं तेही अजून भाजून घेऊयात। तर 2 बॅच करून मी हे गव्हाचं पीठ भाजून घेतलं। गव्हाच्या पिठासोबतच मी शिंगाड्याचंही पीठ भाजून घेतलं होतं। आता यामध्येच कच्ची जी मेथीचं पीठ होतं ते यावर टाकून देऊयात। यानंतर बारीक करून घेतलेली खारीक पूड, किसून घेतलेलं खोबरं आणि जे ड्रायफ्रूटची भरड आपण करून घेतली ते सगळे आता यावर टाकून देऊयात। काजू, बदाम, चारोळी, पिस्ते आणि गोडंबी यांची एकत्र जी भरड करून घेतली होती तीही यावर टाकून देऊयात। आणि आता ह्या सगळ्या जिन्नस चांगल्या एकत्र मिक्स करून घ्यायच्या। इकडे गॅसवर आता 1 किलो तेल मी गरम करायला ठेवलं। तर हे शेंगदाणा तेल आपण घेतलं होतं, यामध्ये बारीक करून घेतलेला 2.5 किलो गूळ टाकून दिला। गूळ चांगला बारीक फोडून घेतला तर तेलात लवकर विरघळला जातो, त्यामुळे गूळ चांगला फोडून घ्यायचा म्हणजे तो पटकन विरघळला जाईल। आता इकडे गॅसवर गरम करायला ठेवून दिलं आणि एक 5 ते 10 मिनिटात हा गूळ ह्या तेलात चांगला विरघळला जातो। एकसारखं मिक्स करायचं, खाली गूळ तळाला लागायला नको म्हणून एकसारखं चमच्याने मिक्स करत हा तेलात गूळ विरघळून घ्यायचा। लाडूसाठी गूळ घेताना ती चांगला लालसर गूळ घ्यायचा, त्याची चव लाडूंमध्ये छान लागते। शिवाय लाडूंना रंगही खूप छान येतो। जर पिवळा गूळ घेतला तो चवीला थोडासा खारट असतो, म्हणून लाडूसाठी गूळ घेताना ती लालसर गुळाचीच निवड करा। आता एक 10 मिनिटात गरम तेलात गुळाचे सगळे खडे विरघळले गेलेत। गुळाचा छान पाक तयार झालेला आहे, म्हणजे विशेष असा पाक न बनवता फक्त गूळ हा आपला वितळला गेला पाहिजे आणि तेलाला हलकीशी उकळीही फुटायला लागली तर गॅस बंद केला आणि ह्या मिश्रणामध्ये हा गुळाचा जो पाक होता तो ओतून घेतला। हा गरम असलेला पाक आता हे मिश्रणामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा। सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटेल, कारण गूळ ही गरम असल्यामुळे तेलामुळे सुरुवातीला हे थोडंसं पातळ वाटतं, पण जसं जसं हे थंड होतं हे मिश्रण कोरडं व्हायला लागतं। गूळ आणि तेलाचं इथे अचूक प्रमाण वापरलेलं आहे। आता हे मिश्रण जे ते आपण अगदी थंड करून घेऊयात। यासाठी मी याला 2 भांड्यांमध्ये काढून घेणार आहे, त्यामुळे हे मिश्रण पटकन थंड व्हायला मदत होईल। आणि थंड झाल्यानंतर मग याचे आपण लाडू वळायला घेऊयात। गरम असतानाच याचे लाडू बनवू नका, मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या, मगच याचे लाडू करायला घ्या। तर हे लाडूंचं मिश्रण पूर्ण थंड झालंय। आता हे बघू शकता अगदी छान कोरडं झालंय। यामध्ये पूर्णपणे तेल गूळ जिरला गेलेला आहे आणि छान मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घेतलं आणि मगच याचे आता लाडू करायला घेऊयात। व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अचूक प्रमाण वापरूनच तुम्ही लाडू बनवून बघा, तुमचे लाडू नक्कीच परफेक्ट बनतील। सुरुवातीला हे लाडू 2-3 दिवस थोडेसे कडवट लागतात, जसे जसे ते मुरतात तसे हे लाडू चवीला अजून भारी लागतात। तर हे बघा अगदी छान आपला लाडू वळला गेलेला आहे। आता याच पद्धतीने राहिलेले बाकीचे लाडू हे आपण आता बनवून घेऊयात। तर 2 महिने टिकणारे असे हे मेथीचे लाडू आपले तयार आहेत। खायला तेवढेच पौष्टिक आहेत। व्हिडिओमध्ये सांगितल्या प्रमाणानुसार तुम्ही एकदा लाडू बनवून बघा, तुम्हालाही नक्की आवडतील। तर इथे आपले सगळे लाडू तयार आहेत, तुम्ही बघू शकता अगदी मस्त सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत। मेथीचे लाडू मुलं खात नसतील तर तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून बघा, मुलंही नक्की आवडीने खातील। आतमध्येही तेवढेच मऊसूत असे हे लाडू बनतात। खानदेशात याच पद्धतीने मेथीचे लाडू बनवले जातात। मेथीच्या लाडूंसाठी शेंगदाणा तेलाचा वापर केला जातो, लाल गुळाचा वापर केला जातो आणि इथे सांगितलेलं योग्य प्रमाण वापरून तुम्ही नक्की एकदा हे लाडू करून बघा, नक्की आवडतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।